नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या इन्शुरन्स कंपनीची जाहिरात असिस्टंट पदासाठीची ही प्रसिद्ध झालेली आहे, आऊट झालेली आहे आणि या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. 500 इतक्या जागा आहेत पूर्ण भारतामध्ये. त्यात महाराष्ट्रात नेमक्या किती आहे, त्याच्यानंतर याचं क्वालिफिकेशन काय आहे, म्हणजे थोडक्यात पात्रता, वयाची अट किती आहे आणि याच्या एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, या सगळ्यांची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर यूट्यूब चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या डिस्क्रिप्शन बॉक्सला सबस्क्राईब करायला, म्हणजे त्या लिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन मित्रांनो प्रेस करा, म्हणजे सगळ्या जाहिराती तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळतील. त्याही सगळ्यात आधी बघूयात संपूर्ण माहिती या जाहिरातीबद्दलची. मित्रांनो, तब्बल 500 जागा आहेत आणि एक जागा म्हणजे हे जे इन्शुरन्स आहे, म्हणजे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ही जे वॅकन्सीज या OICLच्या ज्या पब्लिश झालेल्या आहेत हे नोटिफिकेशन. मित्रांनो, LIC AAO, LIC ADO, LIC DO, LIC असिस्टंट, NICL है ना. तर या सगळ्या परीक्षासाठी जी परीक्षा आहे, फक्त LIC AAO ची जी एक्झाम आहे ही या सगळ्या या एक्झामपेक्षा थोडीशी त्याची डिफिकल्टी लेवल जी आहे ही जास्त असते. मित्रांनो, ही एक चांगली संधी आहे. एक्झाम इतकी टफ नसणार आहे आतापर्यंतचं. जर का प्रिव्हियस सगळ्या इयरच्या या एक्झामचं अनालिसिस केलं तर इतकी टफ एक्झाम ही नाही आहे. आणि ऑलरेडी तुम्ही IBPSच्या एक्झामचं म्हणजे बँकेच्या एक्झामचं कोचिंग किंवा IBPSच्या एक्झामचं प्रिपरेशन तुम्ही करत आहात, तर ही एक्झाम मित्रांनो तुम्हाला द्यायलाच पाहिजे. अशा एक्झामसाठीची जी नवीन बॅच आहे, ऑफलाईन बॅच, ही 10 ऑगस्टपासून बोर्डेज करिअर अकॅडमीची सुरू होते. या बॅचबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हेल्पलाईन नंबर आहेत ते कॉन्टॅक्ट करून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता, किंवा छत्रपती संभाजीनगरला उस्मानपुऱ्यामध्ये संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला बोर्डेज करिअर अकॅडमीची मेन ब्रँच आहे. आपण इथेही येऊन याची सगळी माहिती घेऊ शकता. आता बघूया मित्रांनो, महत्त्वाचे पॉइंट्स या नोटिफिकेशनमध्ये काय काय आहे बघूया. बघा मित्रांनो, महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत त्याच्यापासून आपण सुरुवात करूयात. असिस्टंट पदासाठीची ही जाहिरात मित्रांनो आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे 2 ऑगस्टपासून आणि त्याची लास्ट डेट आहे 17 म्हणजे 17 ऑगस्ट 2025. ठीक आहे मित्रांनो, एक्झाम असणार आहे, कारण या 2 एक्झाम आहेत, एक आहे प्रिलिमिनरी, दुसरी आहे मेन्स. तर ही प्रिलिमिनरी एक्झामची डेट आहे, तारीख आहे 7 सप्टेंबर 2025, 7 सप्टेंबर 2025 आणि मेन्स जी असेल ती 28 ऑक्टोबर 2025 ही त्याची डेट्स आहे. आणि कॉल लेटर जे आहे ते तुमच्या एक्झामच्या 7 दिवस आधी नेहमीप्रमाणे ज्या बाकीच्या एक्झाममध्ये तुम्हाला अवेलेबल होतं तसं मेलवर तुम्हाला हे अवेलेबल होणार आहे. ही त्याची ऑफिशियल वेबसाईट मित्रांनो आहे आणि सगळं जे PDF आहे, ही सगळी PDF बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला पण आहे, तिथनं आपण ही सगळी डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढे जाऊयात, महत्त्वाचे पॉईंट आपण कव्हर करूयात. टोटल वॅकन्सीज किती आहेत? आता स्टेट वाईज वॅकन्सीज आहेत आणि स्टेट वाईज वॅकन्सीज जर का तिथे आहेत तर याचा अर्थ क्लिअर आहे की LPT म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. आणि हे खूप चांगली दॅट इज गुड साईन की कुठल्याही स्टेटमध्ये आपल्याला आता असं तसं ॲसेच अप्लाय करता येणार नाही. तुम्ही ज्या स्टेटचे आहात त्या स्टेटमध्येच तुम्हाला अप्लाय करायला लागेल. थोडक्यात की इथे तुम्हाला चान्सेस जे आहे एक्झाम क्लिअर करण्याचे, नोकरीची संधी त्या स्टेटमध्येच तुम्हाला अवेलेबल उपलब्ध होणार आहे. बघूयात सगळ्यात जास्त जागा कुठे आहेत, आपण ते स्टेट्स बघूयात. इकडे बघा, गुजरातमध्ये 28 वॅकन्सीज आहेत, त्यापेक्षा जास्त इकडे कर्नाटकामध्ये मित्रांनो 47 जागा आहेत. त्यानंतर केरळ 37 आहे. महाराष्ट्रात मित्रांनो एक चांगली
बंपर वॅकन्सीज ज्या आहेत, चांगल्या वॅकन्सीज बघायला मिळत आहेत. तब्बल महाराष्ट्रात ज्या आहेत या 64 वॅकन्सीज मित्रांनो आहेत आणि त्या खालोखाल दिल्लीला आहेत 66 जागा आहेत. आता या महाराष्ट्रातल्या 64 जागांमध्ये ओपन कॅटेगरी, SC ST OBC है ना आणि अनरिझर्व कॅटेगरी या सगळ्याचं बायफर्गेशन याच्यामध्ये दिलेलं आहे या PDF मध्ये. तुम्ही ती PDF मी आता सांगितल्याप्रमाणे बोर्डेच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा ऑफिशियल वेबसाईटला जाऊन सुद्धा तुम्ही ही बघू शकता. अशा सगळ्या वॅकन्सी ज्या आहेत त्या 500 वॅकन्सीज आहेत. पुढे जाऊयात मित्रांनो. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काय काय आहे ते बघूया. एज, वयाची अट किती आहे, तर हे वय जे कन्सिडर होणार आहे ना ते 31/7 म्हणजे थोडक्यात 31 जुलै 2025 पर्यंतचं हे वय म्हणजे या तारखेपर्यंत हे वय कन्सिडर होणार आहे. मिनिमम एज आहे, कमीत कमी वय पाहिजे 21 वर्ष, जास्तीत जास्त मॅक्झिमम एज हे 30 वर्ष आहे. आणि याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन जे आहे ते SC ST OBC 5 इयर, SC ST OBC 3 इयर्स आणि बाकीचे सगळे जे वेगवेगळे एज रिलॅक्सेशन्स आहेत नेहमीप्रमाणे ते इथे पण आहे. आता याच्यामध्ये जे कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट जो आहे तो मित्रांनो बघा 31/7/1995 च्या आधीचा त्याचा जन्म नसावा आणि 31/7/2004 च्या नंतरचा तो नसावा. म्हणजे 31/7/1995 च्या आधीचा त्याचा जन्म नसावा आणि 31/7/2004 च्या नंतरचा नसावा. याच्यामध्ये असेल तर तो एलिजिबल आहे. एज रिलॅक्सेशन बद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिली आहे. आता याचं एक्झामचा पॅटर्न बघूया मित्रांनो. एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे सुद्धा 31 जुलै पर्यंतच कन्सिडर होणार आहे. म्हणजे थोडक्यात 31 तारखेपर्यंत तुम्ही जर लास्ट इयरला अपियर आहात तर 31 तारखेपर्यंत तुमच्याकडे जे आहे ना मित्रांनो डिग्री ही असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुमचा 31 तारखेपर्यंत तुम्ही पदवीधर असले पाहिजे, पदवीधर झालेले पाहिजे. कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो, पर्सेंटेजची अट मित्रांनो नाही आहे. कुठलाही ग्रॅज्युएट बघूया. पुढे जाऊया मित्रांनो. आता याच्यामध्ये सगळ्या रिझर्वेशनच्या बद्दलचं सगळं इन्फॉर्मेशन दिली आहे. डायरेक्ट आपण पॅटर्न कडे जाऊया. भरपूर इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण बघू. प्रिलिमिनरीची जी परीक्षा आहे जी सप्टेंबरमध्ये आहे त्या प्रिलिमिनरीमध्ये मित्रांनो नेहमीप्रमाणे 3 सेक्शन असणार आहेत. इकडे इंग्लिश लँग्वेज आहे 30 क्वेश्चन, 30 क्वेश्चन आहेत, 30 प्रश्न आहेत. रिझनिंग आहेत 35 प्रश्न 35 मिनिट आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथ्स 35 प्रश्न 35 मिनिट आहेत. सगळे 100 प्रश्न आहेत, 100 मार्क असणार आहेत. प्रत्येकाला 20-20 मिनिट आहेत, सगळे मिळून 60 मिनिट आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश जर का सोडला इंग्लिश सब्जेक्ट तर हे बाकीचे दोन्ही सब्जेक्ट इंग्लिश किंवा हिंदी त्याच्यापैकी एका कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्ही तिकडे ती परीक्षा देऊ शकता. आणि मग ही क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे ते मित्रांनो मेन्ससाठी तुम्ही इलिजिबल होणार आहात. मेन्सला 5 वेगवेगळे सेक्शन आहेत, 2 तासाचा वेळ असणार आहे. ते 5 सेक्शन कोणते कोणते आहेत ते आपण बघून घेऊ. इंग्लिश लँग्वेज आहेत मित्रांनो 40 प्रश्न आहेत आणि तब्बल 50 मार्क आहेत इंग्लिश लँग्वेजला. सेपरेट 30 मिनिटाचा वेळ आहे. टेस्ट ऑफ रिझनिंग मध्ये 40 प्रश्न आहेत, 50 मार्क आहेत. या सगळ्याच सेक्शनला जे आहेत ना मित्रांनो 40 प्रश्न आहेत. टेस्ट ऑफ न्यूमेरिकल ॲबिलिटीला 40 आहेत, रिझनिंग 40, इंग्लिश 40 आणि कम्प्युटर नॉलेज 40, टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस 40 प्रश्न आहेत आणि सगळ्यांना 50-50 मार्क आहेत. थोडक्यात 5 वेगवेगळे सेक्शन आहेत. 250 मार्काचा पेपर असेल आणि 200 प्रश्न आहेत. याच्यामध्ये जे टेस्ट ऑफ कम्प्युटर नॉलेज आहे आणि जनरल अवेअरनेस आहे या दोघांना सेपरेट वेळ आहे 15-15 मिनिटाचा आणि बाकीच्या 3ना पण सेपरेट वेळ आहे तो 30-30 मिनिटाचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊया मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग आहे का तर आहे 0.25 ही निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि तुम्ही जेव्हा मेन्सची एक्झाम क्लिअर कराल तेव्हा तुम्हाला LPT लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट किंवा रिजनल लँग्वेज टेस्ट आपण त्याला म्हणूयात या टेस्टला सामोरं जावं लागणार आहे आणि तुम्ही ती मेन्स क्लिअर झाल्याच्या नंतरच तुम्हाला ही टेस्ट देता येणार आहे. आणि त्याच वेळेस तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सुद्धा मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा त्यावेळेस इथे होणार आहे. रॉंग आन्सरसाठी 0.25 निगेटिव्ह मार्किंग आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं मित्रांनो. इकडे बघूया तरी सुद्धा रॉंग आन्सर हॅज बीन गिवन बाय द कॅन्डिडेट 1.4 0.25 निगेटिव्ह मार्किंग आहे.
बाकी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे, त्या कारणाने इकडे नॉर्मलायझेशन सुद्धा याचा फायदाही तुम्हाला मित्रांनो होऊ शकतो. पुढे बघूया. रिजनल लँग्वेज टेस्ट बद्दलची सगळी माहिती इकडे दिली आहे. समोर सगळं कॅटेगरी निहाय. कॅन्डिडेट विल नॉट अलाउड टू अपीयर फॉर द रिजनल लँग्वेज टेस्ट इफ सी फेल्स टू प्रोड्यूस द रिलेव्हंट एलिजिबिलिटी डॉक्युमेंट ॲज मेन्शन अबव्ह. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये गेलात आणि त्या स्टेटचे डॉक्युमेंट्स जर का तुमच्याकडे नाही आहेत, त्याचे सगळे याच्याशी रिलेटेड रिलेव्हंट डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाही आहेत, तर तुम्हाला रिजनल लँग्वेज टेस्टसाठी अपियर होता येणार नाही. तर सगळे वेगवेगळे एक्झामिनेशन सेंटर्स आहेत. पर्टिक्युलरली आपण महाराष्ट्राबद्दल जर का आपण बोलायचं ठरलं किंवा आपण महाराष्ट्राचे जे एक्झामिनेशन सेंटर्स आहेत ते बघूयात कुठे कुठे असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे इतके एक्झामिनेशन सेंटर्स मित्रांनो एक महाराष्ट्रामध्ये अवेलेबल असणार आहेत. बाकी ॲप्लिकेशन फीस, ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे करायचं आहे ते ॲप्लिकेशन फीस SC ST PWBD आणि PWD आणि सर्व्हिसमनसाठी 100 रुपये मित्रांनो ॲप्लिकेशन फीस आहे इन्क्लुडिंग GST. आणि जे ऑल अदर कॅटेगरीज आहेत म्हणजे SC ST PWD आणि एक्स सर्व्हिसमन सोडून अशांसाठी 850 रुपये इन्क्लुडिंग GST इतकी फीस असणार आहे आणि ही नॉन रिफंडेबल फीस आहे मित्रांनो. आता याच्या पुढे तुम्हाला 17 ऑगस्टपर्यंत कारण की लास्ट डेट आहे. मग अप्लाय कसं करायचं, त्याच्यासाठीचे लागणारे डॉक्युमेंट्स आणि सगळं फोटोग्राफ्सची साईज वगैरे याच्या संदर्भातली सगळी माहिती आता पुढे सगळी इथे दिलेली आहे. किंवा एक्झामला जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायचे आहेत, काय काळजी घ्यायची आहे, हे नेहमीप्रमाणे जे आपण सगळ्या एक्झामसाठी असते त्याचप्रमाणे सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत. तर मित्रांनो मला असं वाटतं की सगळी माहिती आपण या एक्झामच्या अँगलने बघितलेली आहे. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन बॅच पर्टिक्युलरली ही 10 ऑगस्टपासून या परीक्षेसाठीच्या तयारीसाठी सुरू होते. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत हा शेअर करायला विसरू नका, लाईक करा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सुद्धा मागे पुढे पाहू नका. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.